तर पाहूयात आणखी एक मोठी बातमी। वाल्मिक कराडनं अवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचं समोर आलंय। अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबातून त्याचा उल्लेख आलाय। तर सुदर्शन घुले यानं संतोष देशमुखला तुला बघून घेईल, जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिलेली होती संतोष देशमुख यांना, अशी माहिती ही समोर आली आहे। तब्बल 6 वेळा कराडनं खंडणीसाठी धमकी दिल्याचं समोर आलंय। याबाबतचा जबाब अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे। तर 2 महिन्याच्या काळामध्ये 6 वेळा 2 कोटीच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती अशी ही माहिती समोर आली आहे। तर ज्या खंडणीमधून संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे निर्घृणपणे, त्याच्यासाठी एकदा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागण्यात आलेली होती अवादा कंपनीकडे अशी माहिती समोर येते। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहे। सुरेश, काय सांगाल, वाल्मिक कराडचे कारनामे तरी किती असा सवाल उपस्थित होतोय। एवढ्या वेळा तो खंडणी मागत असल्याचंही समोर आलं आणि त्याच्यानंतर आता जे काही चार्जशीट मधून समोर येते आपल्या समोर, त्याच्यानुसार तर त्याने संतोष देशमुख यांना संपवलंय सुद्धा या खंडणीसाठी। धक्कादायक आहे। दोषारोपपत्रामधून जे नवनवीन जॉब समोर येत आहेत आणि ते मान्य न्यायालयामध्ये आरोपींना शिक्षा करण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। फरा यामध्ये 6 वेळा जी खंडणी मागितली त्याच्या तारखा देखील आपल्याकडे आहेत। त्या जबाबामध्ये उल्लेख केलेल्या तारखा आहेत। पहिल्यांदा जी खंडणी मागितली होती ती 28/8/2024 या दिवशी फोनवरून खंडणी मागितली होती। तुम्ही परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा अशा पद्धतीने पहिल्या दिवशी म्हटले होते। दुसऱ्या दिवशी जी खंडणी मागितली ती 11/9/2024 ला फोनवरून खंडणी मागितली होती आणि यावेळी तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे याची मला माहिती आहे। तुमच्या वरिष्ठाकडे या संपूर्ण गोष्टीच्या संदर्भामध्ये जे उल्लेख आहे तो विशेष केला गेलेला आहे आणि एक वेळ नव्हे, 2 वेळ तर 6 वेळा आणि त्याची तारीख सुद्धा प्रत्येक वेळेस बदलली गेली। तिसऱ्यांदा खंडणी मागितली ती 8/10/2024 रोजी खंडणी मागितली। वाल्मिक कराड आणि विष्णू साठे आणि सुनील शिंदे यांनी जे म्हटलं की माझे सहकारी शिवाजी थोपटे हे परळीमधील जगनमित्र कार्यालय, जे परळीमधलं जगनमित्र कार्यालय अत्यंत महत्त्वाचं आहे। परळीमधल्या जगनमित्र कार्यालयामध्ये बैठक झाली आणि त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने खंडणी मागण्यात आली होती। प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी देखील दिली होती। त्यानंतर चौथ्यांदा जी खंडणी मागितली ती 26/11/2024 ला मागितली होती। त्यावेळेस देखील 2 कोटीची मागणी करण्यात आली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5व्यांदा जी खंडणी मागितली गेली ज्या दिवशी वाल्मिक कराड हे केजमध्ये आलेले होते आणि केजमध्ये आल्यानंतर फोनवरून सुरुवातीला 11-11:30 वाजता कॉल करून खंडणी मागितली आणि त्यानंतर सुदर्शन घुले हा 1 वाजता त्या प्लांटवरती गेला। तिथे गेल्यानंतर वाल्मिक अण्णा आज केजमध्ये आलेला आहे, तुम्ही त्यांची जाऊन भेट घ्या आणि जी त्यांची मागणी आहे, डिमांड आहे तो पूर्ण करा अशा पद्धतीने 29 तारखेला सांगितलेलं होतं। म्हणजे 29 तारखेला 2 वेळेस खंडणी मागण्यात आलेली होती। तर आपण जर पाहिलं तर 6 तारखेला म्हणजे सगळ्यात शेवटला जी खंडणी मागितली त्या दिवशी भांडणं झाले होते, वाद झाले। निश्चितच सुरेश, त्याच्यामुळे आता एवढ्या वेळा खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर पुढे नेमकं काय केलं जेव्हा खंडणी मिळत नाही असं दिसताना, किंवा जरब बसवण्यासाठी ते आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आहे, त्यामुळे आता आणखी काय पुढे समोर येणार ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।